प्रज्ञा, सध्या इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध खूपच टोकाला गेलं आहे, पण त्याचा भारतावर खरंच काही परिणाम होतो का? हो साक्षी, खूप मोठा परिणाम होतो. कारण जगातील जवळपास 20% क्रूड ऑइल एका महत्त्वाच्या समुद्री मार्गातून जातं. ते म्हणजे स्ट्रेट ऑफ हार्मस. म्हणजे जर त्या रूटमध्ये प्रॉब्लेम झाला तर? तर ऑइल सप्लायवर ताण येतो आणि क्रूड ऑइलचे दर वाढायला लागतात. आणि ऑइल महाग झालं म्हणजे पेट्रोल डिझेल महाग होणं आलंच. म्हणजे महागाई वाढू शकते. बरोबर. ट्रान्सपोर्ट महाग झालं की व्हेजिटेबल्स, ग्रोसरीज, ऑनलाईन डिलिव्हरी सगळ्या रोजच्या गोष्टींच्या किमती वाढायला लागतात आणि त्याचा परिणाम स्टॉक मार्केटवरही दिसतो. मग अशा वेळी इन्व्हेस्टर्स काय करतात? अशा परिस्थितीमध्ये अनेक इन्व्हेस्टर गोल्डसारख्या सेफ ॲसेटकडे वळतात आणि डायव्हर्सिफाईड इन्व्हेस्टमेंट ठेवण्यावर भर देतात. म्हणजे मिडल ईस्टमध्ये सुरू झालेलं इराण इस्रायलचं युद्ध फक्त त्या देशांपुरतं मर्यादित नाही, त्याचा परिणाम आपल्या इकॉनॉमी आणि आपल्या खिशावरही होऊ शकतो. हो, म्हणूनच ग्लोबल न्यूज समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जगात कुठेही मोठी न्यूज घडली तर तिचा इम्पॅक्ट बिझनेस आणि मार्केटवर नक्की पडतो. आणि अशाच बिझनेस, इकॉनॉमी आणि ब्रँड स्टोरीज सोप्या भाषेत समजून घ्यायच्या असतील तर आमच्यासोबत नक्की राहा.